नमस्कार. आता आपण पाहूया रूल्स ऑफ सायन्स चिन्हांचे नियम मधील गुणाकार व भागाकार करतानाचे नियम. दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार किंवा भागाकार करताना येणाऱ्या उत्तराला कोणतं चिन्ह दिलं जातं हे आपण पाहूयात. आता पहिला नियम बघा मित्रांनो, पहिली संख्या आणि दुसरी संख्या. पहिली संख्या आहे प्लस, दुसरी संख्या आहे प्लस, तर दिलेलं उत्तर हे कसं येतं प्लस. आता समजा इथं असेल 2 आणि इथं असेल 2, म्हणजे दोन्हीला कोणतं चिन्ह आहे प्लस. आता दोन्हींचा गुणाकार किंवा भागाकार करताना, समजा गुणाकार करताना 2 गुणिले 2 किती आले उत्तर आपलं 4, आणि उत्तराला चिन्ह हे नेहमी कसं राहणार आहे प्लसच राहणार आहे. सेकंड जो आपला रूल आहे तो म्हणजे पहिली संख्या प्लस आणि दुसरी संख्या मायनस असेल तर येणारं उत्तर हे कसं असणार आहे मायनस. फॉर एक्झाम्पल 2 गुणिले 2 म्हणजे 2 गुणिले -2, 2 गुणिले 2 किती झाले 4, म्हणजे येणारं उत्तर आपलं कसं येणार आहे -4. थर्ड जो आपला नियम आहे तो म्हणजे काय आहे, पहिली संख्या मायनस, दुसरी संख्या आहे ती असणार आहे प्लस, तर 2 गुणिले 2 किती येणार आहे आपलं -4, कारण एक संख्या मायनस असेल आणि एक जर प्लस असेल तर येणारं उत्तर हे आपलं कसं येणार आहे मायनस येणार. नेक्स्ट आहे ते बघा, दोन्ही संख्या कशा आहेत आपल्या मायनस आहेत, तर येणारं उत्तर किती येणार आहे आपलं प्लस, म्हणजेच -2 इंटू -2 इज इक्वल टू 4, म्हणजे +4. म्हणजे बघा गुणाकार करतानाचे मी नियम दिलेले आहेत इथं. 2 गुणिले 2 किती आलं 4. नेक्स्ट 2 गुणिले -2 किती आलं -4, आणि -2 गुणिले 2 म्हणजे -4, आणि -2 गुणिले -2 +4.